ओके. सो आतापर्यंत आपण जे बघितलंय, पूर्ण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स, मेथड्स, व्हेरिएबल्स, क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम्स, हे सगळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट बघितले. त्याला ओप्स कॉन्सेप्ट म्हणतात. ठीक आहे. सो बेसिकली डायरेक्टली इनडायरेक्टली हे खूप वेळा सगळीकडे डायरेक्टली इनडायरेक्टली यूज होणारच. ठीक आहे. त्यामुळे त्याची अंडरस्टँडिंग खूप स्ट्रॉंग लागते. आणि कारण ते प्रत्येक वेळी सगळंच यूज होईल असं नाहीये. डिपेंडिंग ऑन सिच्युएशन आपल्याला यूज करायचं असतं. त्याची बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आता तुम्हाला आली. आता इथून पुढे जे पण चॅप्टर्स आहेत ना, दे आर लाईक आपण त्याला म्हणू शकतो की लाईक सपोर्टिंग टूल सारखं बिहेव करणार आहे. आता याच्यात आपल्याला स्ट्रिंग काय असतं आणि त्याचे फंक्शन्स काय असतात. आपल्याला स्ट्रिंग ऍक्च्युली माहिती आहे. स्ट्रिंग काय असतात, कसं डिफाईन करणार तुम्ही? व्हॉट इज स्ट्रिंग? STRING. स्ट्रिंग काय? कशाला आपण स्ट्रिंग म्हणतो किंवा कुठल्या गोष्टीला स्ट्रिंग म्हणतो? कसं आयडेंटिफाय करतो की नाही ही एक स्ट्रिंग व्हॅल्यू आहे अशी? हम्म कशावरून करणार आहे? त्याला कॅरेक्टर व्हॅल्यू राहिली. कॅरेक्टर व्हॅल्यू म्हणजे लाईक मल्टिपल कॅरेक्टर एका ठिकाणी आले की त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रिंग म्हणतो. क्या आता ना एक खूप मिसअंडरस्टँडिंग होते प्रत्येक स्टुडंटची म्हणा किंवा भरपूर जणांची. पण स्ट्रिंगला पण ना डेटा टाइप कन्सिडर करतो माहिती का? जसं की इंटिजर असतो, फ्लोट असतो, डबल असतो. पण तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं ना, की स्ट्रिंगचा एस हा नेहमी कॅपिटल असतो आणि जावामध्ये नेहमी जिथे जिथे क्लास असतो, त्या क्लासचा पहिला लेटर हा कॅपिटल असतो. ठीक आहे. आणि नेहमी तुम्ही हे ऑब्झर्व करायचं, लाईक तुम्हाला जर आयडेंटिफाय करायचं असेल, की दिलेला व्हेरिएबल हा क्लास आहे की सिंपल डेटा टाइप आहे. तर तो आयडेंटिफाय करण्याचा एक वे आहे सिंपल. तो मी तुम्हाला व्रॅपर क्लासमध्ये सांगणारच आहे. WRAPPER व्रॅपर क्लासेस त्याला म्हणतात. ठीक आहे. सो नॉर्मल WRA व्रॅपर क्लासेस. सो नॉर्मल क्लास किंवा व्हेरिएबल आणि व्रॅपर क्लासमध्ये काय फरक असतो तेव्हा तुम्हाला इथे समजेल. सो बेसिकली इथे लक्षात घ्या, 1 मिनिट फक्त. हॅलो. हां सर बोला. हो, हो. कारण हां. हां, हां. हां, हां. मग आपण कधी जाणार? 14 इव्हनिंगला की 15? संध्याकाळीच्या आसपास. हां. बरं, बरं. चालेल. काय हरकत ओके. हां. बरोबर. हां. बरं. हां, म्हणजे 10 आसपास 10 चालेल. मग 15ला इव्हनिंगला रिटर्न येऊन जा असं. चा हां, चालेल, चालेल. काही हरकत नाही. हो. काय नाही मला पण थोडं ते ॲडजस्टमेंट करावं लागतं त्याच्यावर. हां, काय हरकत नाही. चालेल. ठीक आहे. चला काही इश्यू. हॅलो. ओके. सो हां, स्ट्रिंग. बेसिकली कन्फ्युजन असं असतो ना, की स्ट्रिंगमध्ये काय होतं, की आपण हा नॉर्मली ॲज अ डेटा टाइप कन्सिडर करतो. पण हा स्ट्रिंग हा स्वतः एक डेटा टाइप तर सारखा वर्क होतो, पण हा ॲक्चुअली बघायला गेलं तर हा एक क्लास सुद्धा आहे. ठीक आहे. स्ट्रिंग इटसेल्फ एक क्लास आहे आणि आपल्याला माहिती आहे जर क्लास असेल तर त्याच्यामध्ये भरपूर फंक्शन्स असतील. आपल्याला त्याच गोष्टी बघायच्या स्ट्रिंग्स अँड इट्स फंक्शन्स. त्याच्यामध्ये किती टाइपच्या फंक्शन्स आहेत आणि काय काय फंक्शन्स आहेत ते बघायचे. ठीक आहे. हे खूप कामं येतं आणि एवढं कामं येतं म्हणजे याच्याशिवाय ना जावामध्ये काही होतच नाही असं म्हणता नाही येणार. पण भरपूर गोष्टी याच्यावर डिपेंड असतात. ठीक आहे.
म्हणजे खूप वेळा जावामध्ये भेटणाऱ्या गोष्टी जवळजवळ 90% गोष्टी ह्या तुम्हाला स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच भेटतात. याचं कारण पण आहे. कारण स्ट्रिंग फॉर्मॅट जेव्हा तुम्हाला डेटा भेटतो, त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला पाहिजे तसं करता येतं. तुमच्या वेळेने करता येतं. ठीक आहे. तुम्ही त्याला इंटिजर करा, डबल करा, काही पण करा. तुम्हाला सगळं पार्सिंग करता येतं. तर आज आपण प्रत्येक पॉसिबिलिटी बघणार आहे. कारण हे डेटा खूप ठिकाणी लागेल. याचं लॉजिक तुम्हाला ॲडव्हान्स जावामध्ये कामाला येईल. तुम्ही पुढे जाऊन Android करा. तुम्ही जाऊन वेबसाईट करा. कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जा. तुम्हाला जावाचं हे कन्व्हर्जन थिंग्स जे आहेत ते डायरेक्टली, इनडायरेक्टली लागणारच आहे. ओके. सो नाव आता आपण स्ट्रिंगचं तुमच्या लक्षात आलं तर बेसिकली स्ट्रिंग हा डेटा टाइप सारखा वर्क होत असेल तरी तो एक क्लास आहे. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगतो नेहमी तुम्हाला जर ओळखायचं असेल की तो क्लास आहे की नॉर्मल स्ट्रिंग आहे किंवा नॉर्मल व्हेरिएबल्स आहे. तर खूप सिंपल टाइप्स आहे. त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा आणि डॉट करायचा. ठीक आहे. की तुम्हाला तो लक्षात येईल की हा एक्झॅक्टली डेटा टाइप आहे की क्लास आहे. बघा एक छोटासा मी क्लास घेतो. त्याला नाव स्ट्रिंग फंक्शनच देतो कारण आपण त्याच्यातच कंटिन्यू करणार आहे तसं. सो मेन क्लास मी strfun करतो. मेन क्लास इथे घेतला. फाईन. ओके. नाव हे बघा इथे आलो मी. इथेच करतो त्याला मेन क्लासमध्येच करू कारण क्लास अँड ऑब्जेक्ट तुम्हाला भरपूर माहिती झाले त्याच्यात टाइम नाही घालवायचा. हे बघा मी इथे strng स्ट्रिंग एस बनवतो. एक सिंपल व्हेरिएबल सारखा म्हणता तुम्ही जर बघितलं इनिशियली की स्ट्रिंग इज अन व्हेरिएबल बट इट इज नॉट अ व्हेरिएबल इट इज अ क्लास. कसं करणार तुम्ही सिम्पली काय करा एसओ करून टाका इथे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. जेव्हा तुम्ही एस करून डॉट करताना तुम्हाला भली मोठी लिस्ट दिसते वेब फंक्शन्स. एवढे स्ट्रिंगचे फंक्शन आहे त्यातले 7-8 खूप स्पेसिफिकली यूज होतात तेच आपल्याला वापरायचे. बट एक जनरली बघायला गेलं तर हा एवढ्या टाइपचे कन्व्हर्जन एवढ्या टाइपचे स्पेसिफिकेशन आपल्याला प्रोव्हाइड करून देतो. जशी नीड असेल तसं आपण त्याचा वापर करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर हा क्लास आहे की व्हेरिएबल आहे तुम्ही याच्यावरून ऍक्सेस करू शकता. इथे सिमिलर वे तुम्ही जर बघा इथे इंटिजर केलं सपोज ए नावाचं व्हेरिएबल लिहिलं. ठीक आहे. आता ए जो आहे हा क्लास नाहीये. कशावरून? एक तर पहिलं लेटर त्याचं स्मॉल लेटर आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते ए नंतर डॉट केलं तुम्हाला काहीच भेटणार नाही. बिकॉज इट इज नॉट अ क्लास, इट इज सिंपल व्हेरिएबल. पण जसं मी तुम्हाला बोललो की रॅपर क्लास नावाचा पण कन्सेप्ट असतो. तो इथे जर मी इंटिजर लिहिला INTEGER इंटिजर ए. ओके. आता हा डेटा टाइप सारखा पण वर्क होतो. ऍक्च्युअली सिंपल तुम्ही याच्यात एक व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करा. सपोज ए इज इक्वल टू 2. सो हा एक आहे इंटिजर डेटा टाइप नावाचा एक व्हेरिएबल आहे. तो वर्क पण होतो. टू प्रिंट पण करेल. काहीच प्रॉब्लेम नाही. पण हा जसा व्हेरिएबल सारखा वर्क होतो, जसं की आतापर्यंत आपण स्ट्रिंग डायरेक्टली वर्क केला. म्हणजे हा व्हेरिएबल पण सारखा वर्क होतो, पण हा व्हेरिएबल नाहीये. क्लास सुद्धा आहे लक्षात घ्या. ओके. क्लास आहे कशावरून ओळखायचा? जर तुम्ही ए नंतर डॉट प्रेस केलं, परत तुम्हाला भेटले बघा. ठीक आहे. सो असे काही गोष्टी आहेत. तुम्हाला कशावरून आयडेंटिफाय करायचं सिंपल एक लक्षात ठेवायचं. त्याचा ऑब्जेक्ट बनवून डॉट करा किंवा पहिला लेटर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. जिथे-जिथे फर्स्ट लेटर इज अ कॅपिटल तो तुमचा क्लास आहे असं कन्सिडर करायचं. ठीक आहे. म्हणून बघा इथे स्ट्रिंगचा पण एस क्लास आहे. म्हणजे तुम्ही जेवढे पण तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत, तुम्हाला सगळ्याचा फर्स्ट लेटर हा कॅपिटल दिसेल. जसं की तुम्ही इनपुटचं फंक्शन बघितलं होतं, तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे तुम्ही स्कॅनर जे वापरलं होतं, स्कॅनरचा पण फर्स्ट लेटर बघा कॅपिटल आहे. ठीक आहे. सो जेवढे इन बिल्ट इन फंक्शन्स आहेत, त्या प्रत्येकाचा पहिला लेटर हा कॅपिटल असतो बिकॉज दॅट इज अ क्लास. फाईन. सो स्ट्रिंग हा बेसिकली बघायला गेला तर स्ट्रिंग इज अ डेटा टाइप ऑल्सो and it is work as a class also because it have provide a lot of functions, built-in functions. So हा पार्ट आहे. फाईन. चलो. तर मग हा स्ट्रिंग आहे. तर स्ट्रिंग डिफाईन करण्याचे ना खूप सारे वेज आहेत लक्षात घ्या. एक डायरेक्टली हा एक वे आहे की तुम्ही डायरेक्टली स्ट्रिंग एस इज इक्वल टू करू शकता आणि त्याच्यामध्ये एखादी व्हॅल्यू स्टोअर करू शकता. आता मी व्हॅल्यू स्टोअर करतो त्याच्यामध्ये कोडिंग शिको CODING कोडिंग शिका. असे मी नाव देतो.
ठीक आहे. हा एक सिंपल व्हेरिएबल झाला, त्याच्यामध्ये आपण एक व्हॅल्यू स्टोअर केली आणि व्हॅल्यू स्टोअर केल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर झाली. आता याचं काय करू शकतो आपण, सिम्पली प्रिंट करू शकतो. एस प्रिंट केलं, एस संपलं, झाला. व्हेरी स्ट्रिंग डिफाईन केलं, त्याला प्रिंट केलं, आपल्याला आउटपुट आलं. ठीक आहे. इथपर्यंत आपण करत होतो. पण आता भरपूर वेळा काय होतं, आपल्याला व्हॅल्यू सोबत खूप सारं काम करायचं असतं. खूप सारं काम करायचं असतं म्हणजे येणारी व्हॅल्यू तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पाहिजे असते. फॉर एक्झाम्पल आता मला ह्याचे ना सगळे अप्पर केस लेटर पाहिजे. एकही स्मॉल नको. मग आता अशा वेळेस काय करणार, एक तर युजरला कंट्रोल दिल्यानंतर युजर पाहिजे ती व्हॅल्यू सेट करतोय. मग याला अप्पर मध्ये कसं करायचं? मग तिथे स्ट्रिंग फंक्शन आपल्याला काम आहे. तर मग स्ट्रिंग काय करतो, माझ्याकडे स्वतःचे फंक्शन आहे म्हणतो. तुम्ही काय करणार, फक्त एस डॉट इथे करणार आहे, इज पर. दिसतंय का, इज अप्पर नाही, अप्पर केस भेटेल का तुम्हाला, एस डॉट अप्पर केस, अप्पर 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 यू डबल पी आर, हा टू अप्पर केस, इज नाही. एस डॉट तुम्ही काय करणार ते, टू अप्पर केस, पुढे गेलं टू अप्पर केस, त्याला रन करा, सिंपल. भेटले सगळे अप्पर केस मध्ये. ठीक. त्याने सगळं ते कन्व्हर्जन करून ठेवलेले. आता याच्यात लक्षात घ्या, तुम्हाला हे आता हे थोडंसं लॉजिक तर सगळं बिल्ट इन फंक्शनच आहे बहुत ज्यादा, त्याच्यामुळे ते सगळं ऑटोमॅटिक होतंय. पण याच्या मागे खूप सारं लॉजिक अप्लाय होतंय, लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये लॉजिक असं अप्लाय होतंय, की ह्या स्ट्रिंगला तो सगळीकडे अप्पर केस करतोय, म्हणजे प्रत्येक लेटरला तो कंपेअर करतोय. सी हा कॅपिटल आहे, तर कॅपिटल तुला, ओ हा स्मॉल दिसला की परत त्याला कॅपिटल केलाय. याच्या मागे सगळं लॉजिक आहे आणि हे लॉजिक बघायचं असेल तुम्हाला तर ते दाखवणार तर नाही. शक्यतो बघू. हा, ते दिले बघा. ओके. हे जावाचे बिल्ट इन फंक्शन आहे, पब्लिक स्ट्रिंग टू अप्पर केस. त्यांनी काय लॉजिक वापरलं हे दिसत असेल तर इथे दिसेल आपल्याला, की दाखवत नाही, शक्यतो ते हिडन मध्येच असतं. खूप सारे कन्व्हर्जन वगैरे त्यांनी केलेले असतात त्याच्यामागे. हे बघा, असे टाइपचे त्यांनी ऑटोमॅटिक ते सगळं कोड वगैरे त्यांनी करून ठेवलेले, बिल्ट इन फंक्शन बनवून ठेवलेले. आपल्याला माहिती क्लास हा बिल्ट इनच असतो. क्लासमध्ये फंक्शन्स असतात, फंक्शन आपल्याला ऍक्सेस करायचे असतात, त्याच वेळी आपण फंक्शन ऍक्सेस करू शकतो. तर त्यांच्या वेळी त्यांनी सगळ्या गोष्टीचं लॉजिक लावलेलं बघा. ब्लँक चेक करण्यासाठी त्यांनी काय केले, जर लेंथ त्याची 0 असेल, ब्लँक इंडेक्स नेम स्पेसची, तर तो एम्प्टी वगैरे आहे. तर जेवढे फंक्शन तुम्हाला तिथे लिस्ट दिसतंय ना, हे बघा इथे तुम्हाला एक एक कॅरेक्टर तो सेपरेट आउट करतो. हे सगळे फंक्शन्स तिथे लिहून ठेवलेले. इज एम्प्टी साठी एवढं सगळं लॉजिक त्यांनी आधीच लावून ठेवलेलं आहे. बघा, आपण स्विच केस पण बघितले होते, दिसतंय. आता इथे पूर्ण ए टू झेड पर्यंत असेल किंवा नंबर्स असतील 0 to 9, प्रत्येक गोष्टीचं लॉजिक ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त शिकायचं, अप्लाय करता आलं पाहिजे. ऍटलीस्ट तेवढं तरी एक्सपेक्ट ते करतात. फाईन. सो खूप वेळा असं होतं प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, खूप सारा डेटा आपल्याला ना अनवॉन्टेड फॉर्मॅटमध्ये भेटतो. त्याला आपल्या वेने फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी स्ट्रिंग फंक्शनचा वापर आपण करू शकतो. जसं की आता जसं पाहिजे होतं, की आपल्याला सगळे लेटर अप्पर केसमध्ये पाहिजे होते, म्हणून आपण त्याला केलं टू अप्पर केस. ह्याच वेळी आता मला सांगा, की मला सगळे स्मॉल पाहिजे असेल तर काय करणार आपण? टू लोअर केस. बस. असे एक्झाम मध्ये पण जे एक्झाम वगैरे तर नसेल, पण ना कुठल्याही स्ट्रिंगचे 2-4 फंक्शन विचारायचे ते. व्हॉट इज स्ट्रिंग अँड एक्सपेक्ट एनी 4 to 5 फंक्शन ऑफ स्ट्रिंग्स. टू लोअर, टू अप्पर, असे करता येते तुम्हाला. सो आता इथे टू लोअर केस केल्यामुळे तुम्हाला लोअर केस पण भेटून जाईल. अरे, आपला कन्सोल हरवला का? इथे आला वाटतं आता. बघा, तो पहिल्याच्या ठिकाणी ऑटोमॅटिकली आला, आपण त्याला काहीच केलं नाही. मगाशी हरवलेला. ठीक आहे. सो टू अप्पर केस, टू लोअर केस. ठीक आहे. आता ह्या वेळी आता वेगवेगळे फंक्शन्स आहेत, तर खूप सारे फंक्शन याच्यामध्ये असतात. ठीक आहे. त्याच्या आधी दोन गोष्टी तुम्हाला सांगतो मी, याच्यात लक्षात घ्या. तर इथून पुढे काही फंक्शन असेल ते इंडेक्सिंग बेसवर वर्क होतात. ठीक आहे. सो फंक्शनचा वर्क ऑन इंडेक्स बेस, INDEX. आणि इंडेक्स नेहमी कुठून स्टार्ट होते?
कुठल्या पोझिशन पासून स्टार्ट होते? 0. इंडेक्सिंगची स्टार्ट पोझिशन ही नेहमी 0 असते, ठीक आहे. पण एक एक्सेप्शन याच्यामध्ये असं आहे, जेव्हा तुम्ही त्याचं लेंथ कॅल्क्युलेट करताना, म्हणजे तुम्ही एस डॉट इथे लेंथ जर म्हणत असाल, लेंथ, ओके. आता याची फक्त व्हाईल कॅल्क्युलेटिंग लेंथ काउंटिंग 1 पासून करायचे, बाकी सगळं इंडेक्सिंग 0 असेल तुमचं, ठीक आहे. बघा, याची लेंथ किती येईल आता आउटपुट मध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, बरोबर. जेवढे कॅरेक्टर आहेत तेवढंच त्याची लेंथ येणार आहे. प्रत्येकाला तो एक कन्सिडर करतो आणि त्याचा मला देईल ऍज 11, राईट. तो नॉर्मली सगळे जे कॅरेक्टर सबस्ट्रिंग असेल, कॅरेक्टर ऍट असेल, तिथे सगळ्या ठिकाणी तुम्हाला इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होते, बट ओनली फॉर कॅल्क्युलेटिंग लेंथ काउंटिंग स्टार्ट विथ 1, एवढा फरक आहे. ठीक आहे. तर 3 फंक्शन झाले. म्हणजे 8-10 फंक्शन्स आहेत, ते खूप कॉमनली यूज होतात. त्याच्यामुळे ते मेजरली आपण तेच घेणार आहे. बाकी तुम्हाला जशी नीड असेल तसं तुम्ही त्याचा वापर करून घेऊ शकता. जो फाईन. आता पुढचं फंक्शन आपण घेऊ कॅरेक्टर ऍड. हे बघा, एस डॉट करू शकता. इथे तुम्ही कॅरेट नावाचे कॅरेट, CHAR कॅरेट. हे बघा, इथे तुम्ही काय पास केलं? इंडेक्सिंग पास केलं. इंडेक्सिंग पास केल्यामुळे इथे काय होते आता? त्या पोझिशनला काय कॅरेक्टर आहे हे दाखवतंय. तुम्ही कॅर ऍट 0 करतोय म्हणजे कॅरेक्टर ऍट 0th पोझिशन ती काय आहे तुमची? कॅपिटल सी आहे ना. सो तुम्हाला कॅरेक्टर ऍट 0 पोझिशन काय भेटेल? पुढे प्रिंट केलं आपण कॅरेक्टर ऍट 0th पोझिशन. ओके, खाली वरती प्रिंट झालं, ठीक आहे. त्याच्यानुसार त्याला स्पेस भेटलं. ऍक्च्युली बघायला गेलं तर हा सिक्वेन्शियली वर्क झाला पाहिजे होता, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपल्याला काय आउटपुट आलं पाहिजे, ठीक आहे. अप्पर केस मध्ये केलं, त्याच्यानंतर हे फंक्शन कॉल केलं, हे मिक्सिंग झालं कारण त्याला जसं स्पेस भेटलं तसं त्याने अलोकेट केलं असेल, काही फरक पडत नाही तसा. फाईन. तर कॅरेक्टर ऍट 0th पोझिशन काय तुमचा? कॅपिटल सी. जसं तुम्ही सेम वेने जर कॅरेक्टर ऍट मी इथे केलं 5th पोझिशन, तर काय आउटपुट येईल आता? 5th पोझिशनचा कॅरेक्टर काय? Even. एन. बघा, मी फक्त बोललो होते की लेंथला फक्त 1 पासून स्टार्ट होते, बाकी सगळं 0 पासून स्टार्ट होते, ओके. जी जी जी. लगेच चेंज केलं, मी जस्ट बोललो आता ना. जी हा, ठीक आहे. एक फक्त कन्फ्युजन अवॉइड करायचं, कॅल्क्युलेटिंग लेंथ 1 पासून स्टार्ट करा, बाकी सगळे 0th पोझिशन असेल, ठीक आहे. सो हा आला जी. सो असं तुम्ही कॅरेक्टर ऍट कुठल्याही पोझिशनचं हे करू शकता याच्यानुसार, ओके. आता सबस्ट्रिंगची पण खूप गरज असते की लाईक छोटासा आपल्याला अर्धा स्ट्रिंग पाहिजे. जसं की मला आता हे करायचंय ना, मला कोडिंग हा वेगळा पाहिजे आणि सिका हा वेगळा पाहिजे, ठीक आहे. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता? सबस्ट्रिंगचा वापर करू शकता. एस डॉट सबस्ट्रिंग. सबस्ट्रिंग बघा, आता सबस्ट्रिंगचे ना 2-3 पार्ट आहेत. एक तर तुम्ही फक्त स्टार्ट इंडेक्स देऊ शकतात, एक तुम्ही स्टार्ट आणि एंड इंडेक्स देऊ शकतात. पण आता आपल्याला कोडिंग हा शब्द वेगळा पाहिजे, सिका हा शब्द वेगळा पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला स्टार्ट आणि एंड देणं गरजेचं आहे. पहिलं तर मी वापरतोय फक्त मला ना शिका हा वेगळा काढायचा, आणि मी काय करतोय सबस्ट्रिंग ऑफ कुठून कुठपर्यंत, म्हणजे आपल्याला कुठून सेपरेट पाहिजे? जी नंतर, कारण SHIK तो पुढे. मग जी ची पोझिशन काय आहे? कुठून इंडेक्स द्यावा लागेल? इथे मला इंडेक्स काय द्यावा लागेल? सुरुवात, की इथून पुढचं सगळं तू प्रिंट कर, असं त्याचं म्हणणं आहे. 4 का 5 का 6?
आपल्याला हे प्रिंट 5. करायचं आहे, लक्षात घ्या. हा सबस्ट्रिंग म्हणतोय जर याला स्टार्ट इंडेक्स दिलं तर हा आता पूर्ण प्रिंट करेल, कारण 0 पासून शेवटपर्यंत जाईल. पण आपल्याला फक्त शेवटचं प्रिंट करायचं म्हणून आपण इथे स्टार्ट पोझिशन त्याची डायरेक्टली देऊन टाकू 5th. ठीक आहे. म्हणजे 5 पासून पुढे तो काय प्रिंट करेल, जी व्हॅल्यू असेल ती. नाही, 5 म्हणजे एक ह्याच्यात लक्षात आलं की तो स्वतःला पण कन्सिडर करतो 5th पासून. नाही, आपल्याला 5thच्या पुढे म्हणजे 6th पासून पुढे. कारण 5th इटसेल्फ काय तुमचा जी आहे आणि जी नको आहे आपल्याला. चालेल, सिक्का वेगळा झाला. ठीक आहे. आता मला फक्त कोडिंग पाहिजे. मग तेव्हा तुम्हाला सबस्ट्रिंगच वापरावं लागेल. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवात करा 0 पासून आणि जायचंय कुठपर्यंत, 6th पर्यंत. काय सर? नाही नाही, 6 पर्यंत. ओके, 6. तो हे बघा, एंड पोझिशनच्या अगोदर प्रिंट करतो, पण जिथून स्टार्ट केलं ना तिथूनच स्टार्ट होतो. हा एक लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला स्ट्रिंगला पूर्ण सेपरेट करता येतं, जे पण स्ट्रिंग आहेत त्याला. अशी ना खूप वेळा गरज पडते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला हा पार्ट आला पाहिजे. बरोबर. ओके. आता याच्यावरूनच ना टास्क एक बघा, आम्हाला काय करावं लागतं कंपनीमध्ये ना, आमच्याकडे ना वाईनचं सॉफ्टवेअर आहे ना, म्हणजे त्याचे वेगवेगळे साईजेस असतात लिकर इंडस्ट्रीमध्ये. जसं की 90 ml हा एक साईज असतो. देन हे असतो 180 ml असतो. मे बी 750 ml पण असतात, आणि सगळ्यात मोठी साईज जी असते 2000 ml ची असते. बरोबर? तर असे आम्हाला स्ट्रिंग मध्ये साईज भेटतात आणि आम्हाला टोटल याचं काढावं लागतं. आता याच्या स्ट्रिंगचं तर टोटल नाही काढू शकत ना आपण, 90 हे येते. याच्यात आम्हाला काय गरज पडते, आम्हाला ना हा शेवटचा ml काढायचा असतो प्रत्येक स्ट्रिंग मधून. ठीक आहे. किंवा फक्त नंबर्स आम्हाला पाहिजे असतात, स्ट्रिंग नको असते, त्यावेळी आपण सबस्ट्रिंग वापरू शकतो. ठीक आहे. पण हा लक्षात घेण्यासारखा विषय याच्यामध्ये असा आहे, जर मला सांगा, मला याच्यातून फक्त ml हा 90 पाहिजे, याच्यातून फक्त 180 पाहिजे, याच्यातून फक्त 2000 पाहिजे, तर याला तुम्ही कसं सेपरेट करू शकता? काय लॉजिक लावशाल इथे? सपोज मला ह्या 90, सपोज मी ना इथे स्ट्रिंगच डिफाईन करतो, str आणि स्ट्रिंग हा S1 मध्ये हा साईज आहे, S2 मध्ये हा साईज आहे, S3 मध्ये हा साईज. S1, S2, S3. ठीक आहे. S1 is equal to, S2 is equal to, and S3 is equal to. बोला आता मला काय करावं लागेल? 90 पाहिजे मला, 180 पाहिजे आणि 2000 पाहिजे. ठीक आहे. तुम्ही काय लॉजिक लावसाल? कारण आता तुम्हाला जावा प्रोग्रामिंग माहित झालं, तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट करता येते, गेट करता येते, सगळं येतं. पण आता गरज अशी पण वाचते ना प्रोग्रामिंग करताना. तुम्हाला भेटताना अशी भेटली आहे, तुम्हाला त्याचं सम काढायला लावलं. तुम्ही डायरेक्ट असं नाही म्हणू शकत की असं सम नाही होत. सम नाही होत, पण तुम्हालाकडे फंक्शन आहे ना तुमच्याकडे सेपरेट करण्याची. Substring S1 dot substring 0, 3. चला मी याला म्हणतो SO. 90चा साईज असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? S1 डॉट सबस्ट्रिंग, बरोबर. नंतर 0, 3. 0,3 बघून घ्या, बरोबर आहे ना? हो. एम पण आला ना, एम नकोय ना आपल्याला. इथे काय 0,2 येईल. 0 to 2 ना, 90 आला.
मग इथे काय येईल? याच्यासाठी काय करावं लागेल? s2.substring 0 to 3. इथे 0 to 3 करावं लागेल S3 असेल तर. बरोबर? म्हणजे इथे जर S2 असेल तर 0,3 करावं लागेल. फाईन. 180 आला. आणि S3 असेल तर 4. बरोबर? आता दरवेळेस आपल्याला काय करावं लागतंय? जशी साईज आली तसं आपण हे करतायत. ठीक. मग याच्यासाठी असं काही कॉमन गोष्ट आपण काढू शकतो का जेणेकरून ना कुठलीही स्ट्रिंग असू द्या त्यांना डायरेक्टली ते हे भेटल, काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू भेटून जाईल. असं काही लॉजिक लावता येतंय, करता येते काही? ठीक आहे, करता येईल असं काही कॉमनली. आता तुम्ही इथे सेपरेटली जर ऑब्झर्व केलं की तुम्हाला बघा शेवटी इथे ml आहे, इथे पण ml आहे, प्रत्येकाच्या शेवटी ना ml आहे. बरोबर? सुरुवातीला किती पण असू शकतात, कधी 2 आहे, कधी 3 आहे, कधी 4 आहे. मग असं एखादा याच्यापैकी काही कॉमनली वापरता येईल का आपल्याला जेणेकरून आपल्याला ना एक्झॅक्टली व्हॅल्यू भेटेल? मग इथे S1 टाइप करू, S2 करू की S3 करू? इथे कॉमन लॉजिक पाहिजे इथे मी. असं प्रत्येक साईज नुसार तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सेपरेट करत बसावं लागेल. मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल? हम्म? फंक्शन चेंज करावं लागेल सर. फंक्शन चेंज करावं लागेल. मग काय फंक्शन वापरणार तुम्ही? जर तुम्ही याचा लेंथ कॅल्क्युलेट केला प्रत्येकाचा, ओके, तुम्हाला लेंथ कॅल्क्युलेट केल्यानंतर काय करायचं, फक्त सबस्ट्रिंग मध्ये पास करताना हे जस्ट मी वापर करून बघतोय, आय एम नॉट शुअर अबाउट इट कसं करता येईल. जर आपण इथे S3 डॉट सबस्ट्रिंग पास केला, त्याच्या आधी जो आपण सिम्पली इथे जर मी S3 डॉट लेंथ इंडेक्स ऑफ CH इंडेक्स ऑफ स्ट्रिंग, इंडेक्स ऑफ पण वापरता येतं, ठीक आहे, इंडेक्स ऑफ सबस्ट्रिंग पण वापरला, पण इंडेक्स पण वापरला, ठीक आहे. -2 इथे बघा, आता मी काय करतोय लक्षात घ्या. मी काय केलं, लेंथ -2. काय झालं? हा बरोबर, 4 आले ना, 4 भेटले ना मला. दिस हे जर मी S2 असेल तर 3 भेटला, आणि S1 असता तर 2 भेटला असतं. बघा, एक थोडस जवळ आलो आपण लॉजिकली बघायला गेलं तर. आपण डायनामिक लेंथ कॅल्क्युलेट करायला लागलो. -2 केला म्हणजे शेवटचे 2 मायनस होतील. मग आपल्याला एक्झॅक्टली किती स्ट्रिंग दाखवायचा ना त्या गोष्टी भेटायला लागल्या इथे. 2 दाखवायचा की 3 दाखवायचा का 4 दाखवायचा. बरोबर? मग आता आपण जिथे सबस्ट्रिंग करून फोर्सफुली आपण टाईप करत होतो, त्या ठिकाणी तुम्ही फक्त करणार काय आता, हेच फंक्शन, फक्त इथे काय करा तुम्ही, S1 डॉट सबस्ट्रिंग करायचं. मी कॅल्क्युलेट करून बघतो, इथे 0 कॉमा, इथे काय करणार तुम्ही, 0 कॉमा S1 डॉट लेंथ -2, 2 ब्रॅकेट आहे का याच्यामध्ये, ब्रॅकेट अजून एक आहे, हा बरोबर. हे बघा, मी काय केलं, S1 डॉट सबस्ट्रिंग कुठून, 0 पासून तर लेंथ -1,
लेंथ -2 रन करायला आउटपुट आलं 90. आता मी फक्त ना इथे S2 करतो आणि इथे पण S2 करतो, बाकी काहीच चेंज करत नाही. मला 180 बरोबर S3 चा चेंज करायचा आहे, S3 पास करा. आला 200. ठीक आहे. असा कोड शोधायचा नेहमी की त्याला आपल्याला फक्त जो व्हेरिएबल पास केला त्याचं व्हॅल्यू आपल्याला भेटायला पाहिजे. दरवेळेस पाहून ते चेंज केलं सुरुवातीला ठीक आहे, जो पॉसिबल वे त्यांनी करायचं, बट नंतर नंतर जसं पाहिजे तसं आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. सो ठीक आहे. सो बेसिकली अपर केस, लोअर केस, लेंथ, कॅरेक्टर ऍड, सबस्ट्रिंग हे आपण फंक्शन बघितले. त्याच्यामध्ये अजून भरपूर स्ट्रिंग्स, अजून भरपूर फंक्शन्स आहेत. तर मोस्ट इम्पॉर्टंटली याच्यामध्ये अजून काय बघता येईल, तुम्हाला कॉन्कॅट करता येतात, म्हणजे 2 स्ट्रिंग एकत्र करता येतात. जसं की आता चलो हे झालं, मी याला कमेंट करतो, हे जस्ट फॉर अंडरस्टँडिंग की अशा टाईपची रिक्वायरमेंट आली तर असं वेने करता आलं पाहिजे. ठीक आहे. चला आता कॉन्कॅटचं एक एक्झाम्पल घेऊ. जसं की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे स्ट्रिंग S1 आहे आणि स्ट्रिंग S2 आहे. स्ट्रिंग S1 इज इक्वल टू नाशिक, NASHIK नाशिक. ओके. आणि स्ट्रिंग S2 इज इक्वल टू महाराष्ट्र, इंडिया करता INDIA. मला दोन्ही स्ट्रिंग एकत्र करायचे. तर आपल्याकडे एक सिंपलचा वे आहे. आपण काय करतो, डायरेक्टली जावामध्ये S1 प्लस S2 असं केलं तरी चालून जातं, पण हा प्रॉपर वे नाहीये. कारण हा जर नंबर असता तर मग त्याने काय केलं असतं, ऍडिशन करून टाकलं असतं. मग आपण इथे काय करणार, S1 डॉट कॉनकॅट करणार आहे. कॉनकॅट काय कॉन्कॅट करायचं, S2 म्हणजे S1 मध्ये S2 ला ऍड करा, त्याचा अर्थ असा होतो कॉन्कॅट करो इसको. नाशिक, इंडिया. हा कॉन्कॅट फंक्शन आहे. अजून खूप सारे फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये. हे बघा, आता तुम्हाला बघायचं असेल की ह्या एखादा गिवन पॅरेग्राफ आहे, ओके, आणि तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये एखादा पर्टिक्युलर वर्ड आहे की नाही हे चेक करायचे. ओके, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, एखादा पर्टिक्युलर स्ट्रिंग किंवा एखादा पर्टिक्युलर पॅरामीटर असं कन्सिडर करा की तुमच्याकडे एक मोठा पॅरेग्राफ आहे आणि त्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला एखादा छोटस गोष्ट फाइंड करायची की ती गोष्ट त्याच्यामध्ये आहे की नाही. ठीक आहे. जसे की कोडिंग शिकामध्ये तुम्हाला लाईक ING शोधायचं, ING आलेलं आहे की नाही. ओके, हे फक्त ट्रू किंवा फॉल्स देतील, फक्त चेक करेल आहे की नाही, यस ऑर नो, ट्रू ऑर फॉल्स. हे बघा, जो पॅटर्न तुम्ही सर्च करणार आहे तो, म्हणजे तुम्ही जर इथे केलं S1 S डॉट कंटेन म्हणून म्हणतात त्याला, CONTAN कंटेन, बरोबर आहे. कंटेनची स्पेलिंग चेक करा, कंटेन्स आहे, CONTAINS कंटेन्स. याला काय झालं, कंटेन्स नाही, बंद झालं काय फंक्शन. S1 डॉट कंटेन्स काय आलं होतं का, CON कंटेन्स, हा आलंय ना. काय राहत होतं आपलं माहित नाही. चला, S1 डॉट कंटेन्स, तुम्हाला जो सिक्वेन्स कंटेन चेक करायचा आहे, सपोज मला चेक करायचा ING हा कुठेतरी आलेला आहे का. जर आलेला असेल तर तो देईल ट्रू, नाही तर देईल फॉल्स. ट्रू दिला कारण ING इथे आलेला आहे. तुम्ही जर इथे चुकून ING च्या ठिकाणी IMG केलं तर तो काय देईल तुम्हाला, फॉल्स. कारण तुम्ही जो पॅटर्न देणार आहे तो पॅटर्न तिथे सर्च करणार आहे. ठीक आहे. आणि हा खूप ठिकाणी कामा येतो. तुम्हाला जरी खूप मोठ्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये एखादा नंबर आहे की शोध बरं, हा पर्टिक्युलर नंबर. जर तुम्ही नोटपॅडला फाइंड करता ना, म्हणजे तुम्ही हे जे पाठ करता ना, इथे कंट्रोल F, हे बघा त्याच्यावर तुम्ही कंट्रोल F करताय
तुम्हाला जो वर्ड पाहिजे ते तुम्हाला इथे भेटतो. सपोज तुम्ही केले तर IMG आणि मी इथे सर्च करायला गेले. हे बघा इथेच भेटला तो पहिल्याच ठिकाणी. ठीक आहे. असं. तर हा तुमच्या पूर्ण स्ट्रिंगमध्ये मॅच करतो. तुम्ही INGच्या ठिकाणी IMG केलं किंवा जर मी इथे मला सांगा, मी जर फक्त इथे ना लाइक ए लिहितो. तर आता हा ट्रू देईल की फॉल्स देईल? काय देणार आहे? ट्रू हां, ट्रू दिल. ट्रू देईल. कारण आता फक्त एकच कॅरेक्टर टाकलंय. त्याच्यामुळे इथे जाऊन जर तुम्ही रन केलं, तर तो काय देणार तुम्हाला? ट्रू देईल. ठीक आहे. आता जर मी इथे चुकून AK दिलं, आता false, फॉल्स दिलं. ठीक आहे. कारण ह्या पॅटर्न नाहीये. जर तुम्ही इथे KA दिलं तर ट्रू ट्रू देईल ना, कारण तो पॅटर्न तिथे सर्च करतो. प्रॉपर. फाईन. तर हा एक पार्ट आहे आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायची. हे बघा. आणि ते खूप वेळा वापरतो. जसं की तुम्ही 2 स्ट्रिंग कंपेअर करायचे असेल तर तुम्ही कसं कंपेअर करणार आहे? सपोज हा S आहे, हा S2 आहे. हा डबल S. ठीक आहे. आता तुम्हाला S1 आणि S2 इक्वल आहे की नाही हे चेक करायचे. तर ते कसं करणार? नॉर्मली आपण काय करतो? हं? compare फंक्शन इक्वल यूज करावे. नाही आपण बेसिकली आपला रेग्युलर पॅटर्न काय असतो? आपल्याला सवय असते ना S1 इक्वल टू S2 SS. बरोबर? तर हा काय रिझल्ट देतो तो बघा आधी म्हणजे आपल्याला लक्षात येईल. काही आलं का? लक्षात नाही आलं तर आपण काय करूया बाकीच्या सगळ्या गोष्टी कमेंट करू. किती ट्रू दिलं होतं त्याने बरोबर. ठीक आहे चला रन करा. रन केलं का? रन करो इसको. हा ट्रू देऊन टाकलं त्याने. ते बेसिकली असं कम्पेअर केलं. पण ना याच्यात आता बघा मी काय करतो मी ना हा K कॅपिटल लिहितो. आता रन करतो. फॉल्स दिला. ठीक आहे चला. हे जावाच्या नवीन फीचरने ना खूप साऱ्या गोष्टींना हे करून टाकल्या. जास्त हेक्टिक नाही ठेवलं. कारण बाकी प्रोग्रामिंग जास्त हेक्टिक नाही देत. यांनी जर तीच सवय ठेवली, तर जावाचे युजर कमी होतील. म्हणून त्याने ते बरोबर मॅनेज केलं. कोडिंग का एज जरी मिसमॅच आहे, तर आहे. पण याच्यात हा एक प्रॉब्लेम आहे. जर आपल्याला ना फक्त स्ट्रिंग कंपेअर करायची विदाउट केस कंपेअर करता. म्हणजे हा कॅपिटल असेल, स्मॉल असेल तरी चालेल, पण वर्ड सारखा पाहिजे. असं जर करायचं असेल तर ही गोष्ट तुम्ही इक्वल टू मध्ये नाही करू शकत. ठीक आहे? तर बेसिकली हा वे स्ट्रिंगसाठी टाळायचा आहे तुम्ही पण हा नाहीच करायचा. तुम्ही इथे नेहमी काय करायचं S1 डॉट इक्वल्स मेथड वापरायचे. डॉट इक्वल्स मेथड्स. ठीक आहे? हेच प्रॉपर वे आहे चेक करण्याचा. याच्यात काय होऊन जाईल तुम्हाला आता हा फॉल्सच देईल बेसिकली कारण तो इक्वल्स नाही आहे. ठीक आहे? हा जर इक्वल्स असतं तर याने काय दिलं असतं? ट्रू दिलं असतं. बघा इथे काय बोलतो? ट्रू दिल. ठीक आहे आता चला मी आता हे करतो. पण आता जर मी इथे डी पण कॅपिटल करतो. इथे अजून एक मेथड आहे. त्या मेथडचं नाव आहे इक्वल इग्नोर केस म्हणून. ठीक आहे? इक्वल इग्नोर केस म्हणून एक पाहिजे बघा. ओके. म्हणजे तू फक्त स्ट्रिंग मॅच कर. अप्पर केस लोअर केस मॅच करू नको. त्यावेळी आता हा पण रिझल्ट तुम्हाला काय भेटेल? ट्रूच भेटेल. पहिला फॉल्स आहे कारण अप्पर केस लोअर केस पण दुसरा बघा ट्रू दिलेला आहे. तो दिलेला अप्पर केस लोअर केस. सो जावा जे आहे स्ट्रिंगचे खूप सारे फंक्शन प्रोव्हाइड करतो
आता जशी तुम्हाला नीड असेल तसं तुम्ही त्याला काय करू शकता, वापरू शकता. अपर केससाठी, लोअर केससाठी, सबस्ट्रिंग झालं, कंटेन झालं, मॅच करा, इक्वल करा, काही पण करा, कॅरेक्टर ऍड करा, इंडेक्स ऑफ, भरपूर गोष्टी तुम्हाला इथे करता येतात. ठीक आहे. हे बघा, कॅरेक्टर ऍड तुम्हाला काय करतो, त्या पोझिशनचं काय कॅरेक्टर आहे ते प्रिंट करतो. ठीक आहे. त्याच वेळी तुम्हाला एक इंडेक्स ऑफ म्हणून पण असतो. कॅरेक्टर ऍड आणि इंडेक्स ऍड मध्ये एकच छोटासा फरक आहे. कॅरेक्टर ऍड तुम्हाला काय देतो, त्या पर्टिक्युलर पोझिशनला काय कॅरेक्टर आहे ते देतो. म्हणजे फिक्स पोझिशनला तुम्हाला काय कॅरेक्टर आहे ते तुम्हाला इथे प्रिंट करून दिलं. फिक्स पोझिशनला काय आहे, जी आहे, म्हणून इथे जी पण त्याने दिलं. पण इन सिमिलर वेने तुम्ही इथे इंडेक्स ऑफ वापरू शकता. इंडेक्स ऑफ म्हणून एक वर्ड, इंडेक्स ऑफ. कुठला तुम्हाला पोझिशन बघायचं, जीचा. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनचा तुम्हाला इंडेक्स बघायचा असेल तर फिफ्थ नंबरचा इंडेक्स जी आहे, तर जीचा इंडेक्स काय येईल, फिफ्थची. कॅरेक्टर ऍट 5 इज जी and index of 5 is g. g चा इंडेक्स 5 आहे आणि कॅरेक्टरच्या 5 पोझिशनला पण g आहे. ठीक आहे. तर अल्टरनेट फंक्शन्स आहेत. ठीक आहे. तर अशा वेळी स्ट्रिंग मध्ये खूप सारे बिल्ट इन फंक्शन्स आहेत. जसं जसं त्याचं नीड असेल तसं तसं तुम्हाला वापरता येईल. ठीक आहे. आता मेनली जे बेसिक रेग्युलर यूज फंक्शन आहे ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. त्याच्यात फक्त एवढं शिकण्यासारखं आहे की तुम्हाला केव्हा पण एखाद्या स्ट्रिंग सोबत मॅनिप्युलेशन जर करायचं असेल तर त्यावेळी असे स्ट्रिंगचे फंक्शन भरपूर असतात. आपल्याला त्याचा वापर करून पाहिजे त्या रिक्वायर्ड स्ट्रिंग मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. ओके. जसे की आपण साईज मध्ये एमएल नको होतं ते एमएल करून घेतलं. इव्हन याच्यामध्ये अजून भरपूर गोष्टी आहेत, जसं तुम्हाला नीड असेल तसं तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण नॉर्मली यूज दोज थिंग इज दिस, इक्वल टू आहे, नॉट इक्वल इनर केस आहे, कंटेन्स आहे, एंड विथ असतं, स्टार्ट विथ असतं, कॅरेक्टर ऍड, इंडेक्स ऍड, सबस्ट्रिंग्स, असे मल्टिपल फंक्शन्स आहेत. सिंपल यूज आहे. एस करायचा, डॉट करायचा, त्याला जे पॅरामीटर रिक्वायर्ड आहेत ते पॅरामीटर पास करायचे. ठीक आहे. आले लक्षात? सो ही आहे तुमचे स्ट्रिंगचे फंक्शन्स. ओके. सो आतापर्यंत आपण जे बघितले, पूर्ण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट, मेथड्स, व्हेरिएबल्स, क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम्स, हे सगळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट बघितले. त्याला ओप्स कॉन्सेप्ट म्हणतात. ठीक आहे. सो बेसिकली डायरेक्टली इनडायरेक्टली हे खूप वेळा सगळीकडे डायरेक्टली इनडायरेक्टली यूज होणारच. ठीक आहे. त्यामुळे त्याची अंडरस्टँडिंग खूप स्ट्रॉंग लागते. आणि कारण ते प्रत्येक वेळी सगळंच यूज होईल असं नाहीये. डिपेंडिंग ऑन सिच्युएशन आपल्याला यूज करायचं असतं. त्याची बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आता तुम्हाला आली. आता इथून पुढे जे पण चॅप्टर्स आहेत ना, दे आर लाईक आपण त्याला म्हणू शकतो की लाईक सपोर्टिंग टूल सारखं बिहेव करणार. आता याच्यात आपल्याला स्ट्रिंग काय असतं आणि त्याचे फंक्शन्स काय असतात, आपल्याला स्ट्रिंग ऍक्च्युली माहिती आहे. स्ट्रिंग काय असतात, कसं डिफाईन करणार तुम्ही, व्हॉट इज स्ट्रिंग, STRING. स्ट्रिंग काय, कशाला आपण स्ट्रिंग म्हणतो किंवा कुठल्या गोष्टीला स्ट्रिंग म्हणतो, कसं आयडेंटिफाय करतो की नाही ही एक स्ट्रिंग व्हॅल्यू आहे अशी. कशावरून करणार आहे, त्याला कॅरेक्टर व्हॅल्यू राहिली. कॅरेक्टर व्हॅल्यू म्हणजे लाईक मल्टिपल कॅरेक्टर एका ठिकाणी आले की त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रिंग म्हणतो. क्या आता ना एक खूप मिसअंडरस्टँडिंग होते प्रत्येक स्टुडंटची म्हणा किंवा भरपूर जणांची. पण स्ट्रिंगला पण ना डेटा टाईप कन्सिडर करतो माहिती का, जसं की इंटिजर असतो, फ्लोट असतो, डबल असतो. पण तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं ना, की स्ट्रिंगचा एस हा नेहमी कॅपिटल असतो आणि जावामध्ये नेहमी जिथे जिथे क्लास असतो त्या क्लासचा पहिला लेटर हा कॅपिटल असतो. ठीक आहे. आणि नेहमी तुम्ही हे ऑब्झर्व करायचं, लाईक तुम्हाला जर आयडेंटिफाय करायचं असेल की दिलेला व्हेरिएबल हा क्लास आहे की सिंपल डेटा टाईप आहे, तर तो आयडेंटिफाय करण्याचा एक वे आहे सिंपल, तो मी तुम्हाला व्रॅपर क्लासमध्ये सांगणारच आहे. WRAPPER, व्रॅपर क्लासेस त्याला म्हणतात. ठीक आहे.
सो नॉर्मल WRA रॅपर क्लासेस. सो नॉर्मल क्लास किंवा व्हेरिएबल आणि रॅपर क्लास मध्ये काय फरक असतो तेव्हा तुम्हाला इथे समजेल. सो बेसिकली इथे लक्षात घ्या, 1 मिनिट फक्त. हॅलो. हा सर बोला. हो हो, कारण हा 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 हा. मग आपण कधी जाणार, 14 इव्हिनिंगला की 15 संध्याकाळीच आसपास? हा, बरं बरं, चालेल, काय हरकत. ओके. हा, बरोबर. हा, बरं. हा, म्हणजे 10 आसपास, 10 चालेल ना. मग 15ला इव्हिनिंगला रिटर्न येऊन जा असं. चा- हा हा. चालेल चालेल, काय हरकत नाही. हो. काय नाही, मला पण थोडं ते ऍडजस्टमेंट करावं लागतं त्याच्यावर. हा, काय हरकत नाही. चालेल. ठीक आहे, चल, काय नाही. हॅलो. ओके. सो हा, स्ट्रिंग. बेसिकली कन्फ्युजन असं असतो ना, की स्ट्रिंग मध्ये काय होतं, की आपण हा नॉर्मली ऍज अ डेटा टाईप कन्सिडर करतो. पण हा स्ट्रिंग हा स्वतः एक डेटा टाईप तर सारखा वर्क होतो, पण हा ऍक्च्युली बघायला गेलं तर हा एक क्लास सुद्धा आहे. ठीक आहे. स्ट्रिंग इटसेल्फ एक क्लास आहे आणि आपल्याला माहिती आहे, जर क्लास असेल तर त्याच्यामध्ये भरपूर फंक्शन्स असतील. आपल्याला त्याच गोष्टी बघायच्या, स्ट्रिंग्स अँड इट्स फंक्शन्स. त्याच्यामध्ये किती टाईपच्या फंक्शन्स आहेत आणि काय काय फंक्शन्स आहेत ते बघायचे. ठीक आहे. हे खूप कामं येतं आणि एवढं कामं येतं म्हणजे याच्याशिवाय ना जावामध्ये काही होतच नाही असं म्हणता नाही येणार. पण भरपूर गोष्टी याच्यावर डिपेंड असतात. ठीक आहे. म्हणजे खूप वेळा जावामध्ये भेटणाऱ्या गोष्टी जवळजवळ 90% गोष्टी ह्या तुम्हाला स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच भेटतात. याचं कारण पण आहे. कारण स्ट्रिंग फॉर्मॅट जेव्हा तुम्हाला डेटा भेटतो, त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला पाहिजे तसं करता येतं. तुमच्या वेळेने करता येतं. ठीक आहे. तुम्ही त्याला इंटिजर करा, डबल करा, काही पण करा. तुम्हाला सगळं पार्सिंग करता येतं. तर आज आपण प्रत्येक पॉसिबिलिटी बघणार आहे. कारण हे डेटा खूप ठिकाणी लागेल. याचं लॉजिक तुम्हाला ॲडव्हान्स जावामध्ये काम येईल. तुम्ही पुढे जाऊन Android करा. तुम्ही जाऊन वेबसाईट करा. कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जा. तुम्हाला जावाचं हे कन्व्हर्जन थिंग्स जे आहेत ते डायरेक्टली, इनडायरेक्टली लागणारच आहे. ओके. सो नाव आता आपण स्ट्रिंगचं तुमच्या लक्षात आलं तर बेसिकली स्ट्रिंग हा डेटा टाइप सारखा वर्क होत असेल तरी तो एक क्लास आहे. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगतो, नेहमी तुम्हाला जर ओळखायचं असेल की तो क्लास आहे की नॉर्मल स्ट्रिंग आहे किंवा नॉर्मल व्हेरिएबल्स आहे. तर खूप सिंपल टाइप्स आहे. त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा आणि डॉट करायचा. ठीक आहे. की तुम्हाला तो लक्षात येईल की हा एक्झॅक्टली डेटा टाइप आहे की क्लास आहे. बघा, एक छोटासा मी क्लास घेतो, त्याला नाव स्ट्रिंग फंक्शनच देतो कारण आपण त्याच्यातच कंटिन्यू करणार आहे तसं. सो मेन क्लास मी strfun करतो. मेन क्लास इथे घेतला. फाईन. ओके. नाव हे बघा, इथे आलो मी. इथेच करतो, त्याला मेन क्लासमध्येच करू कारण क्लास अँड ऑब्जेक्ट तुम्हाला भरपूर माहिती झालंय त्याच्यात नाही नाही घालवायचं. हे बघा, मी इथे strng स्ट्रिंग एस बनवतो. एक सिंपल व्हेरिएबल सारखा म्हणता येईल. तुम्ही जर बघितलं इनिशियली की स्ट्रिंग इज अन व्हेरिएबल, बट इट इज नॉट अ व्हेरिएबल, इट इज अ क्लास. कसं करणार तुम्ही? सिम्पली काय करा, SYSO करून टाका इथे. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. जेव्हा तुम्ही एस करून डॉट करता ना, तुम्हाला भली मोठी लिस्ट दिसते फंक्शन्स. एवढे स्ट्रिंगचे फंक्शन आहे, त्यातले 7-8 खूप स्पेसिफिकली यूज होतात, तेच आपल्याला वापरायचे. बट एक जनरली बघायला गेलं, हा एवढ्या टाइपचे कन्व्हर्जन, एवढ्या टाइपचे स्पेसिफिकेशन आपल्याला प्रोव्हाइड करून देतो. जशी नीड असेल तसं आपण त्याचा वापर करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर हा क्लास आहे की व्हेरिएबल आहे, तुम्ही याच्यावरून ऍक्सेस करू शकता.
इथे सिमिलर वे तुम्ही जर बघा इथे इंटिजर केलं सपोज ए नावाचं व्हेरिएबल लिहिलं. ओके. आता ए जो आहे हा क्लास नाहीये. कशावरून? एक तर पहिलं लेटर त्याचं स्मॉल लेटर आहे. त्याच्यामुळे तुम्ही ए नंतर डॉट केलं तुम्हाला काहीच भेटणार नाही. बिकॉज इट इज नॉट क्लास, इट इज सिम्पल अ व्हेरिएबल. पण जसं मी तुम्हाला बोललो की रॅपर क्लास नावाचा पण कन्सेप्ट असतो. तो इथे जर मी इंटिजर लिहिला INTEGER इंटिजर ए. ओके. आता हा डेटा टाइप सारखा पण वर्क होतो. ऍक्च्युअली सिंपल तुम्ही याच्यात एक व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करा. सपोज ए इज इक्वल टू 2. सो हा एक आहे इंटिजर डेटा टाइप नावाचा एक व्हेरिएबल आहे. तो वर्क पण होत आहे. टू प्रिंट पण करेल. काहीच प्रॉब्लेम नाही. पण हा जसा व्हेरिएबल सारखा वर्क होतो, जसं की आतापर्यंत आपण स्ट्रिंग डायरेक्टली वर्क केला. म्हणजे हा व्हेरिएबल पण सारखा वर्क होतो, पण हा व्हेरिएबल नाहीये. क्लास सुद्धा आहे लक्षात घ्या. ओके. क्लास आहे कशावरून ओळखायचा? जर तुम्ही ए नंतर डॉट प्रेस केलं परत तुम्हाला भेटले बघा. ठीक आहे. सो असे काही गोष्टी आहेत. तुम्हाला कशावरून आयडेंटिफाय करायचं? सिंपल एक लक्षात ठेवायचं. त्याचा ऑब्जेक्ट बनवून डॉट करा किंवा पहिलं लेटर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. जिथे जिथे फर्स्ट लेटर इज अ कॅपिटल तो तुमचा क्लास आहे असं कन्सिडर करायचं. ठीक आहे. म्हणून बघा इथे स्ट्रिंगचा पण एस क्लास आहे. म्हणजे तुम्ही जेवढे पण तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत तुम्हाला सगळ्याचा फर्स्ट लेटर हा कॅपिटल दिसेल. जसं की तुम्ही इनपुटचं फंक्शन बघितलं होतं तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे तुम्ही स्कॅनर जे वापरलं होतं, स्कॅनरचा पण फर्स्ट लेटर बघा कॅपिटल आहे. ठीक आहे. सो जेवढे जेवढे बिल्ट इन फंक्शनचे त्या प्रत्येकाचा पहिला लेटर हा कॅपिटल असतो बिकॉज दॅट इज अ क्लास. फाईन. सो स्ट्रिंग हा बेसिकली बघायला गेला तर स्ट्रिंग इज अ डेटा टाइप ऑल्सो and it will work as a class also because it have provide a lot of functions, built-in functions. So हा पार्ट आहे. फाईन. चलो. तर मग हा स्ट्रिंग आहे. तर स्ट्रिंग डिफाईन करण्याचे ना खूप सारे वेज आहेत लक्षात घ्या. एक डायरेक्टली हा एक वे की तुम्ही डायरेक्टली स्ट्रिंग एस इज इक्वल टू करू शकता आणि त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू स्टोअर करू शकता. आता मी व्हॅल्यू स्टोअर करतो त्याच्यामध्ये कोडिंग सिको CODING कोडिंग शिका चे नाव देतो. ठीक आहे. हा एक सिंपल व्हेरिएबल झाला. त्याच्यामध्ये आपण एक व्हॅल्यू स्टोअर केली आणि व्हॅल्यू स्टोअर केल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर झाली. आता याचं काय करू शकतो आपण? सिम्पली प्रिंट करू शकतो. एस प्रिंट केलं एस संपलं. झालं. व्हेरी स्ट्रिंग डिफाईन केलं, त्याला प्रिंट केलं, आपल्याला आउटपुट आलं. ठीक आहे. इथपर्यंत आपण करत होतो. पण आता भरपूर वेळा काय होतं आपल्याला व्हॅल्यू सोबत खूप सारं काम करायचं असतं. खूप सारं काम करायचं असतं म्हणजे येणारी व्हॅल्यू तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पाहिजे असते. फॉर एक्झाम्पल आता मला ह्याचे ना सगळे अप्पर केस लेटर पाहिजे. एकही स्मॉल नको. मग आता अशा वेळेस काय करणार? एक तर युजरला कंट्रोल दिल्यानंतर युजर पाहिजे ती व्हॅल्यू सेट करतोय. मग याला अप्पर मध्ये कसं करायचं? मग तिथे स्ट्रिंग फंक्शन आपल्याला काम आहे. तर मग स्ट्रिंग काय करतो? माझ्याकडे स्वतःचे फंक्शन आहे म्हणतो. तुम्ही काय करणार? फक्त एस डॉट इथे करणार आहे इज पर. दिसतंय का? इज अप्पर नाही. अप्पर केस भेटेल का तुम्हाला? एस डॉट अप्पर केस अप्पर UPPR हा टू अप्पर केस इज नाही. एस डॉट तुम्ही काय करणार ते टू अप्पर केस पुढे गेले टू अप्पर केस त्याला रन करा. सिंपल भेटले सगळे अप्पर केस मध्ये. त्याने सगळं ते कन्व्हर्जन करून ठेवलेले. आता याच्यात लक्षात घ्या तुम्हाला आता हे थोडंसं लॉजिक तर सगळं बिल्ट इन फंक्शनच आहे बहुत जाऊ त्याच्यामुळे ते सगळं ऑटोमॅटिक होतंय. पण याच्या मागे खूप सारं लॉजिक अप्लाय होतंय लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये लॉजिक असं अप्लाय होतंय की ह्या स्ट्रिंगला तो सगळीकडे अप्पर केस करतोय म्हणजे प्रत्येक लेटरला तो कम्पेअर करतोय. सी हा कॅपिटल आहे तर कॅपिटल तुला ओ हा स्मॉल दिसला की परत त्याला कॅपिटल केलाय. याच्या मागे सगळं लॉजिक आहे आणि हे लॉजिक बघायचं असेल तुम्हाला तर ते दाखवणार तर नाही. शक्यतो बघू. ते दिले बघा. ओके. हे जावाचे बिल्ट इन फंक्शन आहे पब्लिक स्ट्रिंग टू अप्पर केस
त्यांनी काय लॉजिक वापरलं हे दिसत असेल तर इथे दिसेल आपल्याला, की दाखवत नाही शक्यतो ते हिडन मध्येच असतं. खूप सारे कन्व्हर्जन वगैरे त्यांनी केलेले असतात त्याच्यामागे. हे बघा असे टाइपचे त्यांनी ऑटोमॅटिक ते सगळं कोड वगैरे त्यांनी करून ठेवलेले आहेत. बिल्ट इन फंक्शन बनवून ठेवलेले. आपल्याला माहिती क्लास हा बिल्ट इनच असतो. क्लासमध्ये फंक्शन्स असतात. फंक्शन आपल्याला ऍक्सेस करायचे असतात. त्याच वेळी आपण फंक्शन ऍक्सेस करू शकतो. तर त्यांच्या वेळी त्यांनी सगळ्या गोष्टीचं लॉजिक लावलेलं बघा. ब्लँक चेक करण्यासाठी त्यांनी काय केले, जर लेंथ त्याची 0 असेल ब्लँक इंडेक्स लेंथ स्पेसची तर तो एम्प्टी वगैरे आहे. तर जेवढे फंक्शन तुम्हाला तिथे लिस्ट दिसतंय ना, हे बघा इथे तुम्हाला ना एक-एक कॅरेक्टर तो सेपरेट आउट करतो. हे सगळे फंक्शन्स तिथे लिहून ठेवलेले. इज एम्प्टी साठी हे एवढं सगळं लॉजिक त्यांनी आधीच लावून ठेवलेलं आहे. बघा आपण स्विच केस पण बघितले होते दिसतंय. आता इथे पूर्ण ए टू झेड पर्यंत असेल किंवा नंबर्स असतील 0 टू 9 प्रत्येक गोष्टीचं लॉजिक ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त शिकायचं, अप्लाय करता आलं पाहिजे. ऍटलीस्ट तेवढं तरी एक्सपेक्ट ते करतात. फाईन. सो खूप वेळा असं होतं प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये खूप सारा डेटा आपल्याला ना अनवॉन्टेड फॉर्मॅटमध्ये भेटतो. त्याला आपल्या वेने फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी स्ट्रिंग फंक्शनचा वापर आपण करू शकतो. जसं की आता जसं पाहिजे होतं की आपल्याला सगळ्या लेटर अप्पर केसमध्ये पाहिजे होते म्हणून आपण त्याला केलं टू अप्पर केस. ह्याच वेळी आता मला सांगा की मला सगळे स्मॉल पाहिजे असेल तर काय करणार आपण? टू लोअरकेस. बस असे एक्झाम मध्ये पण म्हणजे एक्झाम वगैरे तर नसेल पण ना कुठल्याही स्ट्रिंगचे 2-4 फंक्शन विचारायचे ते. What is string and explain any 4 to 5 function of strings. टू लोअर, टू अप्पर असे करता येते तुम्हाला. सो आता इथे टू लोअर केस केल्यामुळे तुम्हाला लोअर केस पण भेटून जाईल. अरे आपला कन्सोल हरवला का? इथे आला वाटतं आता. बघा आता पहिल्याच्या ठिकाणी ऑटोमॅटिकली आला. आपण त्याला काहीच केलं नाही. मगाशी हरवलेला. ठीक आहे. सो टू अप्पर केस, टू लोअर केस. ठीक आहे. आता ह्यावेळी आता वेगवेगळे फंक्शन्स आहेत तर खूप सारे फंक्शन याच्यामध्ये असतात. ठीक आहे. त्याच्या आधी 2 गोष्टी तुम्हाला सांगतो मी याच्यात लक्षात घ्या. तर इथून पुढे काही फंक्शन असेल ते इंडेक्सिंग बेसवर वर्क होतात. ठीक आहे. सो फंक्शनचा वर्क ऑन इंडेक्स बेस INDEX आणि इंडेक्स नेहमी कुठून स्टार्ट होते? कुठल्या पोझिशन पासून स्टार्ट होते? 0. इंडेक्सिंगची स्टार्ट पोझिशन ही नेहमी 0 असते. ठीक आहे. पण एक एक्सेप्शन याच्यामध्ये असं आहे, जेव्हा तुम्ही त्याचं लेंथ कॅल्क्युलेट करताना म्हणजे तुम्ही एस डॉट इथे लेंथ जर म्हणत असाल, लेंथ. ओके. आता याची फक्त व्हाईल कॅल्क्युलेटिंग लेंथ काउंटिंग 1 पासून करायचे. बाकी सगळं इंडेक्सिंग 0 असेल तुमचं. ठीक आहे. बघा याची लेंथ किती येईल आता आउटपुटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बरोबर. जेवढे कॅरेक्टर आहेत तेवढंच त्याची लेंथ येणार आहे. प्रत्येकाला तो एक कन्सिडर करतो आणि त्याचा मला देईल ॲज 11. राईट. तो नॉर्मली सगळे जे कॅरेक्टर सबस्ट्रिंग असेल, कॅरेक्टर ॲट असेल, तिथे सगळ्या ठिकाणी तुम्हाला इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होते, बट ओन्ली फॉर कॅल्क्युलेटिंग लेंथ काउंटिंग स्टार्ट विथ 1 एवढा फरक आहे. ठीक आहे. तर 3 फंक्शन झाले. म्हणजे 8-10 फंक्शन्स आहेत ते खूप कॉमनली यूज होतात. त्याच्यामुळे ते मेजरली आपण तेच घेणार आहे. बाकी तुम्हाला जशी नीड असेल तसं तुम्ही त्याचा वापर करून घेऊ शकता. जो फाईन. आता पुढचं फंक्शन आपण घेऊ कॅरेक्टर ॲट. हे बघा एस डॉट करू शकता. इथे तुम्ही कॅरेट नावाचे कॅरेट CHAR कॅरेट. हे बघा इथे तुम्ही काय पास केलं? इंडेक्सिंग पास केलं. इंडेक्सिंग पास केल्यामुळे इथे काय होतंय आता त्या पोझिशनला काय कॅरेक्टर आहे हे दाखवतंय. तुम्ही कॅर ॲट 0 करतोय म्हणजे कॅरेक्टर ॲट 0th पोझिशन ती काय आहे तुमची? कॅपिटल सी आहे ना? सो तुम्हाला कॅरेक्टर ॲट 0 पोझिशन काय भेटेल? पुढे प्रिंट केलं आपण कॅरेक्टर ॲट 0th पोझिशन. ओके खाली वरती प्रिंट झालं. ठीक आहे. त्याच्यानुसार त्याला स्पेस भेटलं. ऍक्च्युअली बघायला गेलं तर हा सिक्वेन्शियली वर्क झाला पाहिजे होता. पण ठीक आहे.
नो प्रॉब्लेम. आपल्याला आउटपुट आलं पाहिजे. ठीक आहे. अप्पर केस मध्ये केलंय, त्याच्यानंतर हे फंक्शन कॉल केलं, हे मिक्सिंग झालं कारण त्याला जसं स्पेस भेटलं त्याच्यात त्याने अलोकेट केलं असेल, काही फरक पडत नाही तसा. फाईन. कॅरेक्टर ऍट 0th पोझिशन काय तुमचा कॅपिटल सी. जसं तुम्ही सेम वेने जर कॅरेक्टर ऍट मी इथे केलं 5th पोझिशन, तर काय आउटपुट येईल आता. 5th पोझिशनचा कॅरेक्टर काय. One. एन. बघा मी फक्त बोललो होते की लेंथला फक्त 1 पासून स्टार्ट होते, बाकी सगळं 0 पासून स्टार्ट होते. ओके. G. लगेच चेंज केलं, मी जस्ट बोललो आता ना. जी आलं. ठीक आहे. एक फक्त कन्फ्युजन अवॉइड करायचं. कॅल्क्युलेटिंग लेंथ 1 पासून स्टार्ट करा, बाकी सगळे 0 पोझिशन असेल. ठीक आहे. सो हा आला जी. सो असं म्हणजे कॅरेक्टर ऍट कुठल्याही पोझिशनचं हे करू शकतात याच्यानुसार. ओके. आता सबस्ट्रिंगची पण खूप गरज असते की लाईक छोटासा आपल्याला अर्धा स्ट्रिंग पाहिजे. जसं की मला आता हे करायचंय ना, मला कोडिंग हा वेगळा पाहिजे आणि सिका हा वेगळा पाहिजे. ठीक आहे. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता, सबस्ट्रिंगचा वापर करू शकता. एस डॉट सबस्ट्रिंग. सबस्ट्रिंग बघा. आता सबस्ट्रिंगचे ना 2-3 पार्ट आहेत. एक तर तुम्ही फक्त स्टार्ट इंडेक्स देऊ शकतात, एक तुम्ही स्टार्ट आणि एंड इंडेक्स देऊ शकतात. पण आता आपल्याला कोडिंग हा शब्द वेगळा पाहिजे, सिका हा शब्द वेगळा पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला स्टार्ट आणि एंड देणं गरजेचं आहे. पहिलं तर मी वापरतोय फक्त मला ना शिका हा वेगळा काढायचा आणि मी काय करतोय सबस्ट्रिंग ऑफ कुठून कुठपर्यंत, म्हणजे आपल्याला कुठून सेपरेट पाहिजे जी नंतर, कारण एस एच आय के तो पुढे. मग जी ची पोझिशन काय आहे, कुठून इंडेक्स द्यावा लागेल. इथे मला इंडेक्स काय द्यावं लागेल सुरुवात, की इथून पुढचं सगळं तो प्रिंट कर, असं त्याचं म्हणणं आहे. 4 का 5 का 6, आपल्याला हे प्रिंट 5. करायचं आहे. लक्षात घ्या. हा सबस्ट्रिंग म्हणतोय जर याला स्टार्ट इंडेक्स दिलं तर हा आता पूर्ण प्रिंट करेल, कारण 0 पासून शेवटपर्यंत जाईल. पण आपण फक्त शेवटचं प्रिंट करायचं म्हणून आपण इथे स्टार्ट पोझिशन त्याची डायरेक्टली देऊन टाकू 5th. ठीक आहे. म्हणजे 5 पासून पुढे तो काय प्रिंट करेल, जी व्हॅल्यू असेल ती. नाही, 5 म्हणजे एक इथं लक्षात आलं की तो स्वतःला पण कन्सिडर करतो 5th पासून. नाही, आपल्याला 5thच्या पुढे म्हणजे 6th पासून पुढे, कारण 5th इट सेल्फ काय तुमचा जी आहे आणि जी नको आहे आपल्याला. चालेल, सिक्का वेगळा झाला. ठीक आहे. आता मला फक्त कोडिंग पाहिजे. मग तेव्हा तुम्हाला सबस्ट्रिंगच वापरावं लागेल. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवात करा 0 पासून आणि जायचे कुठपर्यंत, 6th पर्यंत. 5, sir. नाही नाही, 6 पर्यंत. ओके. 6. तो हे बघा एंड पोझिशनच्या अगोदर प्रिंट करतो, पण जिथून स्टार्ट केलं ना तिथूनच स्टार्ट होतो. हा एक लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला स्ट्रिंगला पूर्ण सेपरेट करता येतं, जे पण स्ट्रिंग आहेत त्याला. अशी ना खूप वेळा गरज पडते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला हा पार्ट आला पाहिजे. बरोबर. ओके. आता याच्यावरूनच ना टास्क एक बघा, आम्हाला काय करावं लागतं कंपनीमध्ये ना, आमच्याकडे ना वाईनचं सॉफ्टवेअर आहे ना, म्हणजे त्याचे वेगवेगळे साईजेस असतात लिकर इंडस्ट्रीमध्ये. जसं की 90 ml हा एक साईज असतो, देन हे असतो 180 ml असतो, मे बी 750 ml पण असतात, आणि सगळ्यात मोठी साईज जी असते 2000 ml ची असते. बरोबर. तर असे आम्हाला स्ट्रिंग मध्ये साईज भेटतात आणि आम्हाला टोटल याचं काढावं लागतं.
आता याच्या स्ट्रिंगचं तर टोटल नाही काढू शकत ना आपण 90 हे येते. याच्यात आम्हाला काय गरज पडते, आम्हाला ना हा शेवटचा एमएल काढायचा असतो प्रत्येक स्ट्रिंग मधून. ठीक आहे. किंवा फक्त नंबर्स आम्हाला पाहिजे असतात, स्ट्रिंग नको असते. त्यावेळी आपण सबस्ट्रिंग वापरू शकतो. ओके. पण हा लक्षात घेण्यासारखा विषय याच्यामध्ये असा आहे, तर मला सांगा, मला याच्यातून फक्त एम-एल हा 90 पाहिजे, याच्यातून फक्त 180 पाहिजे, आणि याच्यातून फक्त 2000 पाहिजे. तर याला तुम्ही कसं सेपरेट करू शकता? काय लॉजिक लावशाल इथे? हं? सपोज मला ह्या 90, सपोज मी ना इथे स्ट्रिंगच डिफाईन करतो, एस-टी-आर, म्हणजे स्ट्रिंग हा S1 मध्ये हा साईज आहे, S2 मध्ये हा साईज आहे, आणि S3 मध्ये हा साईज. S1, S2, S3. ठीक आहे. S1 is equal to, S2 is equal to, and S3 is equal to. बोला आता मला काय करावं लागेल? 90 पाहिजे मला, 180 पाहिजे, आणि 2000 पाहिजे. ठीक. तुम्ही काय लॉजिक लावसाल? कारण आता तुम्हाला जावा प्रोग्रामिंग माहित झालं, तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट करता येते, गेट करता येते, सगळं येतं. पण आता गरज अशी पण भासते ना प्रोग्रामिंग करताना. तुम्हाला भेटताना अशी भेटली आहे, तुम्हाला त्याचं सम काढायला लावलं. तुम्ही डायरेक्ट असं नाही म्हणू शकत, की असं सम नाही होत. सम नाही होत, पण तुम्हालाकडे फंक्शन आहे ना तुमच्याकडे सेपरेट करण्याची. Substring S1 dot substring 0, comma 3. चला, मी याला म्हणतो S1, 90चा साईज असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? S1 डॉट सबस्ट्रिंग, बरोबर. नंतर 0, comma 3. 0,3 बघून घ्या, बरोबर आहे ना? हो. एम पण आला ना, एम नकोय ना आपल्याला. इथे काय 0,2 येईल. 0 to 2 ना, 90 झाला. मग इथे काय येईल? याच्यासाठी काय करावं लागेल? dot substring 0 to 3. इथे 0 to 3 करावं लागेल, S3 असेल तर, बरोबर. म्हणजे इथे जर S2 असेल तर 0,3 करावं लागेल. फाईन. 180 आला. आणि S3 असेल तर 4, बरोबर. आता दरवेळेस आपल्याला काय करावं लागतंय? जशी साईज आली तसं आपण हे करतायत. ठीक. मग याच्यासाठी असं काही कॉमन गोष्ट आपण काढू शकतो का, जेणेकरून ना कुठलीही स्ट्रिंग असू द्या, त्यांना डायरेक्टली ते हे भेटल, काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू भेटून जाईल. असं काही लॉजिक लावता येतंय, करता येते काही? ठीक आहे. करता येईल असं काही कॉमनली. आता तुम्ही इथे सेपरेटली जर ऑब्झर्व केलं, की तुम्हाला बघा शेवटी इथे एम-एल आहे, इथे पण एम-एल आहे. प्रत्येकाच्या शेवटी ना एम-एल आहे, बरोबर. सुरुवातीला किती पण असू शकतात, कधी 2 आहे, कधी 3 आहे, कधी 4 आहे. मग असं एखादा याच्यापैकी काही कॉमनली वापरता येईल का आपल्याला, जेणेकरून आपल्याला ना एक्झॅक्टली व्हॅल्यू भेटेल? मग इथे S1 टाइप करू, S2 करू, की S3 करू? इथे कॉमन लॉजिक पाहिजे नेहमी. असं प्रत्येक साईज नुसार तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सेपरेट करत बसावं लागेल. मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल? फंक्शन चेंज करावं लागेल सर. फंक्शन चेंज करावं लागेल. मग काय फंक्शन वापरणार तुम्ही?
जर तुम्ही याचा लेंथ कॅल्क्युलेट केला प्रत्येकाचा, ओके, तुम्हाला लेंथ कॅल्क्युलेट केल्यानंतर काय करायचं, फक्त सबस्ट्रिंग मध्ये पास करताना हे जस्ट मी वापर करून बघतो. आय एम नॉट शुअर अबाउट इट कसं करता येईल. जर आपण इथे S3 डॉट सबस्ट्रिंग पास केला, त्याच्या आधी जो आपण सिम्पली इथे जर मी S3 डॉट लेंथ इंडेक्स ऑफ CH इंडेक्स ऑफ स्ट्रिंग, इंडेक्स ऑफ पण वापरता येतं, ठीक आहे. इंडेक्स ऑफ सबस्ट्रिंग पण वापरला, पण इंडेक्स पण वापरला, ठीक आहे. -2 इथे बघा, आता मी काय करतोय, लक्षात घ्या. मी काय केलं, लेंथ -2. काय झालं, हा बरोबर 4 आले ना, 4 भेटले ना मला. दिस हे जर मी S2 असेल तर 3 भेटला, आणि S1 असता तर 2 भेटला असतं. बघा, एक थोडस जवळ आलो आपण. लॉजिकली बघायला गेलं तर आपण डायनामिक लेंथ कॅल्क्युलेट करायला लागलो. -2 केला म्हणजे शेवटचे 2 मायनस होतील. मग आपल्याला एक्झॅक्टली किती स्ट्रिंग दाखवायचा ना, त्या गोष्टी भेटायला लागल्या इथे. 2 दाखवायचा की 3 दाखवायचा का 4 दाखवायचा, बरोबर. मग आता आपण जिथे सबस्ट्रिंग करून फोर्सफुली आपण टाईप करत होतो, त्या ठिकाणी तुम्ही फक्त करणार काय, आता हेच फंक्शन, फक्त इथे काय करा तुम्ही, S1 डॉट सबस्ट्रिंग करायचं. मी कॅल्क्युलेट करून बघतो, इथे 0 कॉमा, इथे काय करणार तुम्ही, 0 कॉमा S1 डॉट लेंथ -2, 2 ब्रॅकेट आहे का याच्यामध्ये, ब्रॅकेट अजून एक आहे, हा बरोबर. हे बघा, मी काय केलं, S1 डॉट सबस्ट्रिंग कुठून, 0 पासून तर लेंथ -1, लेंथ -2, रन करायला आउटपुट आलं 90. आता मी फक्त ना इथे S2 करतो, आणि इथे पण S2 करतो, बाकी काहीच चेंज करत नाही. मला 180 बरोबर. S3 जर चेंज करायचा आहे, S3 पास करा, आला 200, ठीक आहे. असं कोड शोधायचा नेहमी, की त्याला आपल्याला फक्त जो व्हेरिएबल पास केला त्याचं व्हॅल्यू आपल्याला भेटायला पाहिजे. दरवेळेस पाहून ते चेंज केलं, सुरुवातीला ठीक आहे, जो पॉसिबल वे त्यांनी करायचं, बट नंतर जसं पाहिजे तसं आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. सो ठीक आहे. सो बेसिकली अपर केस, लोअर केस, लेंथ, कॅरेक्टर ऍट, सबस्ट्रिंग, हे आपण फंक्शन बघितले. त्याच्यामध्ये अजून भरपूर स्ट्रिंग्स, अजून भरपूर फंक्शन्स आहेत. तर मोस्ट इम्पॉर्टंटली याच्यामध्ये अजून काय बघता येईल, हा तुम्हाला कॉन्कॅट करता येतात, म्हणजे 2 स्ट्रिंग एकत्र करता येतात. जसं की आता, चलो हे झालं, मी याला कमेंट करतो, हे जस्ट फॉर अंडरस्टँडिंग की अशा टाईपची रिक्वायरमेंट आली तर असं वेने करता आलं पाहिजे. ठीक आहे, चला आता कॉन्कॅटचं एक एक्झाम्पल घेऊ. जसं की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे स्ट्रिंग S1 आहे आणि स्ट्रिंग S2 आहे. स्ट्रिंग S1 इज इक्वल टू नाशिक, NASHIK, नाशिक, ओके. आणि स्ट्रिंग S2 इज इक्वल टू महाराष्ट्र, इंडिया करता, INDIA. मला दोन्ही स्ट्रिंग एकत्र करायचे. आपल्याकडे एक सिंपलचा वे आहे, आपण काय करतो, डायरेक्टली जावा मध्ये S1 प्लस S2 असं केलं तरी चालून जातं, पण हा प्रॉपर वे नाहीये. कारण हा जर नंबर असता तर मग त्याने काय केलं असतं, ऍडिशन करून टाकलं असतं. मग आपण इथे काय करणार, S1 डॉट कॉनकॅट करणार आहे, कॉनकॅट काय कॉन्कॅट करायचं, S2 म्हणजे S1 मध्ये S2 ला ऍड करा, त्याचा अर्थ असा होतो.
कॉनकॅट करो इसको. नाशिक इंडिया. हा कॉनकॅट फंक्शन आहे. अजून खूप सारे फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये. हे बघा, आता तुम्हाला बघायचं असेल की ह्या एखादा गिवन पॅरेग्राफ आहे, ओके, आणि तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये एखादा पर्टिक्युलर वर्ड आहे की नाही हे चेक करायचे. ओके, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, एखादा पर्टिक्युलर स्ट्रिंग किंवा एखादा पर्टिक्युलर पॅरामीटर असं कन्सिडर करा की तुमच्याकडे एक मोठा पॅरेग्राफ आहे आणि त्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला एखादा छोटस गोष्ट फाइंड करायची की ती गोष्ट त्याच्यामध्ये आहे की नाही. ठीक आहे, जसे की कोडिंग शिकामध्ये तुम्हाला लाईक ING शोधायचं, ING आलेला आहे की नाही. ओके, हे फक्त ट्रू किंवा फॉल्स देतील, फक्त चेक करेल आहे की नाही, यस ऑर नो, ट्रू ऑर फॉल्स. हे बघा, जो पॅटर्न तुम्ही सर्च करणार आहे तो म्हणजे तुम्ही जर इथे केलं S1 डॉट कंटेन म्हणून म्हणतात त्याला, CONTAN कंटेन, बरोबर आहे. कंटेनची स्पेलिंग चेक करा, कंटेन्स आहे, CONTAINS कंटेन्स. याला काय झालं, कंटेन्स नाही, बंद झालं काय फंक्शन. S1 डॉट कंटेन्स काय आलं तर का, CON कंटेन्स, हा आलंय ना. काय राहत होतं आपलं माहित नाही. चला, S1 डॉट कंटेन्स, तुम्हाला जो सिक्वेन्स कंटेंट चेक करायचा आहे, सपोज मला चेक करायचा ING हा कुठेतरी आलेला आहे का. जर आलेला असेल तर तो देईल ट्रू, नाही तर देईल फॉल्स. ट्रू दिला कारण ING इथे आलेला आहे. तुम्ही जर इथे चुकून INGच्या ठिकाणी IMG केलं तर तो काय देईल तुम्हाला, फॉल्स. कारण तुम्ही जो पॅटर्न देणार आहे तो पॅटर्न तिथे सर्च करणार आहे. ठीक आहे, आणि हा खूप ठिकाणी कामा येतो. तुम्हाला जर एक खूप मोठ्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये एखादा नंबर आहे की शोध बरं, हा पर्टिक्युलर नंबर. जर तुम्ही नोटपॅडला फाइंड करता ना, म्हणजे तुम्ही हे जे पाठ करता ना, इथे कंट्रोल F, हे बघा त्याच्यावर तुम्ही कंट्रोल F करताय, तुम्हाला जो वर्ड पाहिजे तुम्हाला इथे भेटतो. सपोज तुम्ही केले इथे IMG आणि मी इथे सर्च करायला गेले, हे बघा इथेच भेटला तो पहिल्याच ठिकाणी. ठीक आहे, असं. तर हा तुमचा पूर्ण स्ट्रिंग मध्ये मॅच करतो. तुम्ही जर तुम्ही INGच्या ठिकाणी IMG केलं, किंवा जर मी इथे मला सांगा, मी जर फक्त इथे ना लाईक A लिहितो, तर आता हा ट्रू देईल की फॉल्स देईल. काय देणार आहे, ट्रू हा ट्रू देईल. ट्रू देईल, कारण आता फक्त एकच कॅरेक्टर टाकले, त्याच्यामुळे इथे जाऊन तो जर तुम्ही जर रन केलं तर तो काय देणार तुम्हाला, ट्रू देईल. ठीक आहे, आता जर मी इथे चुकून AK दिलं, आता फॉल्स. फॉल्स दिलं. ठीक आहे, कारण ह्या पॅटर्न नाहीये. जर तुम्ही इथे KA दिलं तर ट्रू ट्रू देईल ना, कारण तो पॅटर्न तिथे सर्च करतो. परफेक्ट, फाईन. तर हा एक पार्ट आहे. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायची, हे बघा, आणि ते खूप वेळा वापरतो. जसं की तुम्ही दोन स्ट्रिंग कम्पेअर करायचं असेल तर तुम्ही कसं कम्पेअर करणार आहे. सपोज हा S आहे, हा S2 आहे, हा डबल S. ठीक आहे, आता तुम्हाला S1 आणि S2 इक्वल आहे की नाही हे चेक करायचे, तर ते कसं करणार. नॉर्मली आपण काय करतो, कम्पेअर फंक्शन यूज करावं. हे आपण बेसिकली आपला रेग्युलर पॅटर्न काय असतो, आपण आपल्याला सवय असते ना, S1 इक्वल टू S2 SS, बरोबर. तर हा काय रिझल्ट देतो तो बघा आधी, म्हणजे आपल्याला लक्षात येईल.
काही आलं का? लक्षातच नाही आलं. तर आपण काय करूया, बाकीच्या सगळ्या गोष्टी कंबाईन करू. ठीक, ट्रू दिलं होतं त्यांनी, बरोबर. ठीक आहे, चला रन करा. रन केलं का? रन करो इसको. हा, ट्रू देऊन टाकलं त्याने. ते बेसिकली असं कम्पेअर केलं. पण ना याच्यात आता बघा, मी काय करतो, मी ना हा के कॅपिटल लिहितो. आता रन करतो. फॉल्स दिला. ठीक आहे, चला. हे जावाच्या नवीन फीचरने ना खूप साऱ्या गोष्टींना हे करून टाकल्या. जास्त हेक्टिक नाही ठेवलं. कारण बाकी प्रोग्रामिंग जास्त हेक्टिक नाही देत. ते युजर तीच सवय ठेवली. तर जावाचे युजर कमी होतील. म्हणून त्यांनी ते बरोबर मॅनेज केलं. कोडिंग शिका हे जरी मिसमॅच आहे तर आहे. पण याच्यात हा एक प्रॉब्लेम आहे. जर आपल्याला ना फक्त स्ट्रिंग कंपेअर करायची विदाउट केस कंपेअर करता. म्हणजे हा कॅपिटल असेल, स्मॉल असेल तरी चालेल, पण वर्ड सारखा पाहिजे. असं जर करायचं असेल तर ही गोष्ट तुम्ही इक्वल टू मध्ये नाही करू शकत. ठीक आहे. तर बेसिकली हा वे स्ट्रिंग साठी टाळायचा आहे तुम्ही, पण हा नाहीच करायचा. तुम्ही इथे नेहमी काय करायचं, s1 डॉट इक्वल्स मेथड वापरायचे, डॉट इक्वल्स मेथड्स. ठीक आहे. हेच प्रॉपर वे आहे चेक करण्याचा. याच्यात काय होऊन जाईल तुम्हाला, आता हा फॉल्स देईल बेसिकली, कारण तो इक्वल्स नाही. ठीक आहे. हा जर इक्वल्स असतं तर याने काय दिलं असतं, ट्रू दिलं असतं. बघा इथे काय बोलतो, ट्रू दिल. ठीक आहे. आता चला मी आता हे करतो. पण आता जर मी इथे डी पण कॅपिटल करतो, इथे अजून एक मेथड आहे. त्या मेथडचं नाव आहे इक्वल इग्नोर केस म्हणून. ठीक आहे. इक्वल इग्नोर केस म्हणून एक आहे बघा. ठीक आहे. म्हणजे तू फक्त स्ट्रिंग मॅच कर, अप्पर केस लोअर केस मॅच करू नको. त्यावेळी आता हा पण रिझल्ट तुम्हाला काय भेटेल, ट्रूच भेटेल. पहिला फॉल्स आहे कारण अप्पर केस लोअर केस, पण दुसरा बघा ट्रू दिलेला आहे. तो दिलेला अप्पर केस लोअर केस. सो जावा जे आहे स्ट्रिंगचे खूप सारे फंक्शन प्रोव्हाइड करतो. आता जशी तुम्हाला नीड असेल तसं तुम्ही त्याला काय करू शकता, वापरू शकता. अप्पर केस साठी, लोअर केस साठी, सबस्ट्रिंग झालं, कंटेन झालं, मॅच करा, इक्वल करा, काही पण करा, कॅरेक्टर ऍड करा, इंडेक्स ऑफ, भरपूर गोष्टी तुम्हाला इथे करता येतात. हे बघा, कॅरेक्टर ऍड तुम्हाला काय करतो, त्या पोझिशनचं काय कॅरेक्टर आहे ते प्रिंट करतो. ओके. त्याच वेळी तुम्हाला एक इंडेक्स ऑफ म्हणून पण असतो. कॅरेक्टर ऍड आणि इंडेक्स ऍड मध्ये एकच छोटासा फरक आहे. कॅरेक्टर ऍड तुम्हाला काय देतो, त्या पर्टिक्युलर पोझिशनला काय कॅरेक्टर आहे ते देतो. म्हणजे फिक्स पोझिशनला तुम्हाला काय कॅरेक्टर आहे ते तुम्हाला इथे प्रिंट करून दिलं. फिक्स पोझिशनला काय आहे, जी आहे, म्हणून ते जी पण त्याने दिलं. पण इन सिमिलर वेने तुम्ही इथे इंडेक्स ऑफ वापरू शकता. इंडेक्स ऑफ म्हणून एक वर्ड, इंडेक्स ऑफ. कुठला तुम्हाला पोझिशन बघायचं, जीचा. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनचा तुम्हाला इंडेक्स बघायचा असेल तर फिफ्थ नंबरचा इंडेक्स जी आहे, तर जीचा इंडेक्स काय, फिफ्थ जी. कॅरेक्टर ऍट 5 इज जी and index of 5 is g. g चा इंडेक्स 5 आहे आणि कॅरेक्टरच्या 5व्या पोझिशनला पण g आहे. ठीक आहे. तर अल्टरनेट फंक्शन्स आहेत. ठीक आहे. तशावेळी स्ट्रिंग मध्ये खूप सारे बिल्ट इन फंक्शन्स आहेत. जसं जसं त्याचं नीड असेल तसं तसं तुम्हाला वापरता येईल. ठीक आहे. आता मेनली जे बेसिक रेग्युलर यूज फंक्शन आहे ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. त्याच्यात फक्त एवढं शिकण्यासारखं आहे की तुम्हाला केव्हा पण एखाद्या स्ट्रिंग सोबत मॅनिप्युलेशन जर करायचं असेल तर त्यावेळी असे स्ट्रिंगचे फंक्शन भरपूर असतात. आपल्याला त्याचा वापर करून पाहिजे त्या रिक्वायर्ड स्ट्रिंग मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. ओके. जसे की आपण या साईज मध्ये एमएल नको होतं ते एमएल करून घेतलं. इव्हन याच्यामध्ये अजून भरपूर गोष्टी आहेत, जसं तुम्हाला नीड असेल तसं तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण नॉर्मली यूज दोज थिंग इज दिस, इक्वल टू आहे, नॉट इक्वल इग्नोर केस आहे, कंटेन्स आहे, एंड विथ असतं, स्टार्ट विथ असतं, कॅरेक्टर ऍड, इंडेक्स ऍड, सबस्ट्रिंग्स, असे मल्टिपल फंक्शन्स आहेत. सिंपल यूज आहे. एस करायचा, डॉट करायचा, त्याला जे पॅरामीटर रिक्वायर्ड आहेत ते पॅरामीटर
पास करायचं.